सर्वांना नमस्कार. राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे 8 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते एपिसोड पूर्ण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तिच्या नोट्स भिजल्या म्हणून सियानं रामकडे रागात पाहिलं आणि राम म्हणाला, बघतेस काय अशी रागानं? अगं सकाळी तुझ्यावर इतका उपकार केला मी, त्याबद्दल थँक्यू तर नाहीच म्हणालीस तू. उलट मलाच पाठीमागे सोडून आलीस आणि आतासुद्धा तुला पाण्यात पडता पडता मीच वाचवली, त्याबद्दलसुद्धा थँक्यू नाही म्हणालीस. सकाळी तुझी नोट्स उचलली आणि तू माझी बस चुकवली, आता याला काय म्हणायचं? मग सियासुद्धा रागात म्हणाली, तू जो काही माझ्यावर केलेला तुझा उपकाराचा पाढा वाचलास ना, आता माझ्यासमोर त्यातलं एकही माझ्या उपयोगी पडलं नाही. ते सगळं वाया गेलं. तू माझी नोट्स वाचवलीस, पण तीसुद्धा आता तुझ्यामुळे खराब झाली आणि मला पडताना वाचवलं म्हणतोस, पण शेवटी भिजायचं ते भिजलेच ना मी. आणि रामसुद्धा तावातावाने म्हणाला, मग काय आता मी तुझ्या डोक्यावर छत्री पकडून उभा राहू की काय? भलाई का तो जमानाही नाही रहा. मी तुला आणि तुझ्या नोट्सला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला गं, पण तुझं नशीबसुद्धा तुझ्यासारखंच रडकं आहे, त्याला मी काय करू? आणि तुझ्यामुळे मीही भिजलो आणि माझ्याही नोट्स भिजल्या आणि माझा पिरियडसुद्धा मिस झाला सकाळी. मग ती म्हणाली, एक पिरियड मिस झाला म्हणून काही बिघडत नाही. तो पिरियड करून तू लगेच आईन्स्टाईन नसता झाला. आणि राम खूप चिडला आणि म्हणाला, तुझ्यासारख्या लेट कमर्सना काय कळणार आहे एका पिरियडचं महत्त्व? लवकर उठली असतीस तर लवकर बस स्टॉपवर आली असतीस आणि लवकर बस पकडली असतीस, अशी धावत धावत बसच्या मागे निघाली नसतीस. बहुतेक आज तुझा पहिलाच दिवस होता बस ट्राय करण्याचा, हो ना? आणि आता त्या दोघांची ही चर्चेची आणि भांडणाची गाडी पुन्हा होती तिथं आली. पहिल्याच भेटीत ते इतके भांडत होते की पुन्हा असं वाटत होतं की त्यांचं जन्मोजन्मीचं भांडायचं राहिलं होतं की काय, कुणास ठाऊक. आता कोणीतरी त्यांना ओरडून म्हणालं, अरे असे पावसात भांडण्यापेक्षा इथे शेडमध्ये येऊन भांडा, म्हणजे निदान आमचे तरी मनोरंजन होईल. भिजत भिजत का भांडत आहात? आणि आता रामने चिडूनच नोट्स उचलल्या आणि छत्री उचलून पुढे गेला. मग सियानं सुद्धा तिच्या नोट्स उचलल्या आणि त्याच्या मागे जाऊन शेडमध्ये उभा राहायला गेली. पण शेडमध्ये तरी कुठे पुरेशी जागा होती? जेमतेम पाय ठेवायला जागा होती आणि तिथे राम उभा राहिला होता आणि मुली कमी, मुलं आणि पुरुष मंडळी जास्त होती. तिला त्या सगळ्यामध्ये घुसायला नको वाटलं. काही सेकंद ती तशीच बाहेर पावसात उभा राहिली. मग राम स्वतः बाहेर आला. त्यानं तिला जागा दिली उभा राहायला आणि तो पावसात छत्री घेऊन उभा राहिला. मग काही वेळातच बस आली. तसं एक एक करून सगळेजण बसमध्ये चढले आणि शेवटी दोघेच राहिले आणि दोघेही गडबड करत बसमध्ये चढायला लागले. पुन्हा दोघांची टक्कर झाली. सियानं त्याच्याकडे पुन्हा चिडून पाहिलं आणि रामने रागाने डोळे झाकले. मग सिया म्हणाली, लेडीज फर्स्ट. आणि राम चिडून मागे सरकला आणि तोंडात पुटपुटला, हो लेडीज फर्स्ट. भांडणात सुद्धा लेडीज फर्स्ट. आणि आम्ही पुरुष म्हणून जन्माला आलो, हा आमचा गुन्हा झाला ना? किती ते फायदे घ्यावेत लेडीज असल्याचे. मग तिने ते ऐकलं आणि पुन्हा रागाने डोळे बारीक केले. आणि राम म्हणाला, तुला जर इथेच राहायचं असेल तर तू खुशाल राहू शकतेस. बस चुकेल माझी, मला जाऊ दे आधी. आणि सिया आधी वर चढली आणि मग छत्री बंद करून तिच्या पाठीमागे राम बसमध्ये चढला. पण दोघांनाही उभा राहायला जागा मिळाली, बसायला अजिबात जागा मिळाली नाही. आता तिचं तोंड पुढे होतं आणि राम तिच्या पाठीमागे होता. तिला थंडी वाजायला सुरुवात झाली होती हे त्याच्या लक्षात आलं. बसमध्ये उभा राहिल्यावर खूप हेलकावे बसायचे आणि पाठीमागून रामचा तिला टच व्हायला जायचा. पण राम खूप मुश्किलीने स्वतःला आवरायचा. मग 1-2 स्टॉप झाल्यावर गर्दी कमी झाली आणि दोघांनाही बसायला जागा मिळाली. मग 3 स्टॉप सोडून 4थ्या स्टॉपवर सिया उतरली आणि उतरताना तिनं रामकडे बघून तोंड वाकडं केलं आणि राम अंगावरचं पाणी झटकत म्हणाला, सकाळी 6:50. ती काहीच न कळून म्हणाली, काय काय म्हणालास? राम म्हणाला, 6:50 या स्टॉपला ही बस असते, म्हणजे तू इथे 6:45 हवीस, नाहीतर उद्यासुद्धा तुझी बस चुकलीच म्हणून समज.
सिया आता काहीच बोलली नाही आणि गुपचूप निघून गेली. पण रामने सांगितलेलं टायमिंग तिने बरोबर लक्षात ठेवलं. मग आणखीन 2-3 स्टॉपनंतर राम उतरला आणि आता घरी जाऊन पहिल्यांदा दोघेही नोट्स सुखवत बसले. आणि आता दोघांच्याही लक्षात आलं की पुन्हा नोट्स चेंज झाली होती. आणि बघू तरी त्या आगाऊ मुलाचं नाव काय आहे, असं म्हणून सियानं त्याची नोट्स पाहिली आणि त्याच्या नोट्सवरचं नाव वाचायला घेतलं. पण नेमकं ते नाव पावसाच्या पाण्यात नोट्स भिजल्यामुळे पुसून गेलं होतं. पण आतल्या पानावरचं त्याचं मोत्यासारखं अक्षर मात्र होतं तसं होतं. वा सिया, अगं काय सुंदर अक्षर आहे गं हे. ही नोट्स तुझी आहे का? तिच्यासाठी चहा घेऊन आलेली आई तिला म्हणाली. सिया म्हणाली, नाही ग आई, माझं नाही हे अक्षर. आणि तिची आई म्हणाली, तरीच म्हटलं, तू केव्हापासून इतकी टापटीपपणा शिकलीस? ज्याचं अक्षर इतकं सुंदर आहे तो सुद्धा किती टापटीप आणि स्वच्छताप्रिय असेल ग. आणि त्या अनोळखी मुलाचं झालेलं कौतुक पाहून सिया म्हणाली, आई, किती ओळखतेस ग तू त्याला? स्वतःच्या मुलीचं सोडून त्याचं कौतुक करतेस? अगं 1 नंबरचा भांडकुदळ आहे तो. आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या नोट्स भिजल्या. आणि आई तिला हसून म्हणाली, सिया, अगं आपण इतरांकडे 1 बोट दाखवतो ना, तेव्हा उरलेली 4 बोटं आपल्याकडे असतात बेटा. सिया पुन्हा म्हणाली, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? आई म्हणाली, म्हणजे तो 1 पट भांडकुदळ तर तू 4 पट भांडकुदळ आहेस. सिया आता चिडली. मग आईनं टॉवेल घेतला आणि तिचे केस पुसायला लागली आणि म्हणाली, बघ, तू तुझे केससुद्धा व्यवस्थित पुसले नाहीस. एवढं काय ते आल्या आल्या नोट्स सुकवत बसलीस? तब्येतीची काळजी कधी घेशील? आणि आता सर्दी झाली तर काय करायचं? किती आळशीपणा करशील सिया. सिया म्हणाली, बघ ना ग आई, नेमकं कॉलेज सुटताना पाऊस आला. मग आई म्हणाली, तेच तर सांगते मी बाळा तुला, पाऊस येणार आणि भिजशील म्हणून. स्कूटीवरून गेली नाहीस तू, मग बसने जाताना आपल्याकडे काय काय हवं हे तुझ्या लक्षात यायला हवं होतं की नाही? आपली छत्री आपल्याजवळ असावी या दिवसात. आणि मग सियाला आठवलं, रामकडे कशी छत्री होती. म्हणजे खरंच तो आई म्हणते तशी एकदम टापटीप असेल का? पण तिला एक शंका आली की मी इथे त्याची नोट्स सुकवत बसले आहे, पण त्याने माझी नोट्स सुकवली असेल का? काय करू? पण असू दे, सकाळी त्याने माझी नोट्स वाचवली ना, त्याबद्दल त्याचे खूप उपकार झालेत माझ्यावर. आता त्याची नोट्स सुकवून एक उपकार फेडून टाकते त्याचा, असं म्हणून तिने त्याची नोट्स सुकवली. आणि आता इकडे सुद्धा सुलभाने रामसाठी गरमागरम चहा बनवला. रामसुद्धा तिच्या नोट्स सुकवत बसला होता आणि तिचं अक्षर बघून त्याला खूप कसं तरीच झालं आणि म्हणाला, शी, कसली घाणेरडी मुलगी आहे ही, जराही टापटीपपणा नाही नोट्समध्ये. सुलभा म्हणाली, कोण रे? राम म्हणाला, अगं ही सिया ग. सुलभाने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, सिया? कोण सिया? नाव तर किती सुंदर आहे रे. राम तोंड वाकडं करत म्हणाला, आई, नुसतं नाव सुंदर असून काय उपयोग आहे ग? स्वभावाने वागणं पण सुंदर असावं की नाही? बघ ना, किती अजगळ अक्षर आहेत ही. शी बाबा, मला तर या नोट्सला हातही लावू वाटत नाही. आई म्हणाली, अरे, आता सगळ्यांचंच अक्षर तुझ्यासारखं सुंदर नसतं राम. आपल्या ओमचं आहे का तसं? नाही की नाही? राम म्हणाला, आई, तुला सांगतो, सकाळी तिला बघितलंच मला जाणवलं की ती मुलगी खूपच आळशी आहे. बरं ते जाऊ दे, ओम आला का गं? आई म्हणाली, अरे, त्याचं वेळापत्रक आता आपल्याला कुठे माहीत असतं. कधी येतो, कधी जातो तो, काही सांगत नाही की बोलत नाही. राम, कॉलेजमध्ये तो कसा आहे रे? आणि आता राम थोडा काळजीत पडला आणि म्हणाला, आई, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना त्याची काळजी घ्यायला. पण तुझ्यापासून मी काहीच लपवणार नाही. कॉलेजमध्ये ओम जास्तच आगाऊपणा करतोय. आणि मग रामनं जे काही त्यानं केलं होतं, सगळं अगदी प्रिन्सिपल सरांच्या गाडीला गाडव बांधण्यापासून ते सगळं रामने आईला सांगितलं. आणि म्हणाला, पण आई, आता तर तो एका मुलीच्या मागे लागला आहे. त्याला कसं समजवावं मला समजतच नाही. इतक्यात ओमसुद्धा आला. तसाच भिजून आला आणि सुलभा म्हणाली, अरे ओम, चिखलाने भरलेले शूज तरी बाहेर काढ. आणि तो म्हणाला, घरामध्ये नोकर आहेत ना हे सगळं पुसून घ्यायला, मग तुझा काय प्रॉब्लेम आहे?
आणि तो निघून गेला. सुलभाने तर पुन्हा हताश होऊन रामकडे पाहिलं. मग आता दुसऱ्या दिवशी सियानं पहाटे 5 वाजता अलार्म लावला आणि आज ती 6:40 बसची वाट बघत उभा राहिली. आणि तिला आता नोट्ससुद्धा एक्सचेंज करायची होती. मग ठरल्याप्रमाणे वेळेवर बस आली. तिने घड्याळात पाहिलं आणि तिला रामच्या ॲक्युरेसीचं कौतुक वाटलं. त्यानं सांगितलेलं टाईम अगदी परफेक्ट होता. मग ती बसमध्ये चढली. तिला राम कुठेच दिसला नाही. ती त्याला शोधू लागली. मग राम एका सीटवर बसला होता. तिथून तिला हाक मारली आणि म्हणाला, तू मला शोधतेस का? ती म्हणाली, हो. हे घे तुझी नोट्स आणि मला माझी नोट्स दे. राम म्हणाला, आज अगदी वेळेवर आलीस? तुला पण जमायला लागलं की वेळेत काम करायला? ती म्हणाली, हे बघ फक्त एक दिवसच मी लेट झाली होती, म्हणून मला सतत लेट होतो असं नाही. मग आता सियाला बसायला जागाच नव्हती आणि बसला बसणाऱ्या धक्क्यांमुळे ती हेलकावे खाऊन कोलमडायची. मग आता राम उभा राहिला आणि तिला म्हणाला, इथे बस माझ्या जागेवर. आणि ती तोंड वाकडं करून म्हणाली, नको, तुझा आणखीन एक उपकार मला नकोय, कारण तुझे ऑलरेडी जितके उपकार झालेत ना तेच खूप मोठं कर्ज आहे माझ्यावर. आधी ते पडते. आणि बाय द वे, तुझा एक उपकार मी फेडला आहे बरं का. तुझी नोट्स चुकवली आहे मी. राम म्हणाला, सॉरी, तू माझा उपकार फेडू शकली नाहीस, कारण मीही तुझी नोट्स चुकवली आहे, त्यामुळे हिसाब बराबर. आता बस का मी बसू? सिया म्हणाली, तूच बस आणि तुझे सगळे उपकार फेडते. मला कोणाचे उपकार ठेवायला आवडत नाहीत. आणि राम म्हणाला, जशी तुझी मर्जी. आणि मग राम बसला. इतक्यात ड्रायव्हरने जोराचा ब्रेक मारला आणि सिया सरळ कोसळली ती रामच्या अंगावरच. तसा दोघांचा एकमेकांना स्पर्श झाला. रामचा कोपर आणि सियाच्या छातीचा स्पर्श झाला. तशी सिया चापापली आणि तिने डोळे मोठे केले आणि रामने सुद्धा तिच्या दंडाला पकडलं. तिला व्यवस्थित उभा राहण्याचा सल्ला दिला. आणि आता तिला असं वाटत होतं की त्यानं म्हणावं, आता तरी बसतेस का? मी उभा राहतो. पण राम आता तिला बसायला जागाच देईना आणि ती म्हणाली, मूर्ख कुठली, चांगली जागा मिळत होती तर घालवून टाकली. आता तरी नीट पकड, असं म्हणून तिने स्वतःला सावरलं आणि नीट उभा राहिली. स्कूटीने येणं जाणं किती कम्फर्टेबल होतं, पण ती पंक्चर झाल्यावर गॅरेजपर्यंत घेऊन जाणं किती जिकिरीचं होतं. त्या मानाने हा बसचा प्रवास परवडला असं तिला वाटलं. मग बघता बघता कॉलेज आलं. दोघेही आपल्या क्लासरूममध्ये गेले. आता इकडे सर देशमुखांच्या कंपनीत सागर मानसीच्या केबिनमध्ये गेला आणि म्हणाला, आई, यावर तुझ्या सह्या हव्या आहेत. आपण मुंबईमध्ये आपली 4थी ब्रँच सुरू करतोय. मानसी म्हणाली, ठीक आहे, आण इकडे. आणि सागर, तू सरिताला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होतास का? काल तिला चक्कर आली होती म्हणे. सागर म्हणाला, आई, अगं वेळ नाही मिळाला, जाईन ना मी नंतर. मानसी म्हणाली, सागर, असं दुर्लक्ष नाही करायचं. आत्ताच्या आत्ता जा आणि तिला फोन करून तयार राहायला सांग. तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. आणि तसं मला कळलंच आहे तिच्या चक्कर येण्याचं कारण, पण तरीही डॉक्टरांनी सांगितलेलं बरं. सागर काहीच न समजून म्हणाला, म्हणजे का आली गं तिला चक्कर आई? आता मानसीने फाईलवर सह्या केल्या आणि ती फाईल त्याच्या हातात देत म्हणाली, सागर, आता तू बाबा होणार आहेस असं मला वाटतं. आणि सागर तर हे ऐकून चकितच झाला आणि म्हणाला, आई, मी आता पटकन जातो, असं म्हणत तो गेला. आणि मानसीनं पुन्हा देवाकडे हात जोडून म्हणाली, मला जे वाटतं तसंच असू दे. दीप्ती आणि सागरचे संसार खूप चांगले चालले होते आणि मानसीसुद्धा तिच्या कापात गुंतून गेली होती. मग असेच काही दिवस गेले आणि आज रामला प्रिन्सिपल सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि म्हणाले, राम, यावर्षी फ्रेंडशिप डेला मला असं वाटतं की तू भाषण करावंस. राम चकित होऊन म्हणाला, सर, मी? प्रिन्सिपल सर म्हणाले, हो, बाहेरून कोणीतरी गेस्ट बोलावण्यापेक्षा यावर्षी तुला संधी द्यावी असं मला वाटतं. तुझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते तू त्या दिवशी सगळ्यांसमोर मांड आणि सगळ्यांना ते आवडणार आहे, यात शंका नाही. आणि राम आज्ञाधारकपणे म्हणाला, यस सर. आता ओमला सियाला कात्रीत पकडण्यासाठी चान्सच मिळत नव्हता. ती बसनं यायची म्हणून आणि तिच्याशी बोलण्याचे बहाणे तो खूप करायचा, पण सिया त्याला टाळायची. आणि आज तो सियाला म्हणाला, सिया, मला तुझी नोट्स दे ना, माझा अभ्यास राहिला आहे गं. मग सियानं त्याला नोट्स दिली. ओमनं नोट्स उतरून घेण्याचं नाटक केलं आणि तिच्या नोट्समध्ये तिच्यासाठी एक
लव्ह लेटर म्हणावं असं काहीतरी प्रेमाची अक्षरं लिहिली आणि तिची वही तिला परत दिली. सिया म्हणाली, ओम, इतक्यात झाली पण नोट्स उतरवून? तो म्हणाला, हो. मग आता पुन्हा ओमनं त्याच्या पाळलेल्या काही टपोरी मुलांना फोन केला आणि सियाला बस स्टॉपवर त्रास द्यायचा असं सांगितलं. नेहमीप्रमाणे कॉलेज सुटलं आणि सिया स्टॉपवर उभा होती. एकीकडे बसची सुद्धा वाट बघत होती आणि दुसरीकडे रामची सुद्धा वाट बघत होती. घड्याळात बघत होती आणि म्हणाली, कुठे गेला हा? अजून कसा आला नाही? पण राम तर लायब्ररीमध्ये त्याच्या भाषणाची तयारी करत होता. आणि मग सियाच्या लक्षात आलं की मी तर त्याचं नावही विचारलं नाही आणि त्याच्या नोट्सवर सुद्धा दिसलं नाही. मग इतक्यात बस गेली तर काय करणार असं तिला वाटत होतं. इतक्यात ती मुलं आली आणि त्यांनी तिच्या दोन्ही बाजूला उभं राहून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. हे सगळं ओम लांब उभा राहून पाहत होता आणि आता तिने हेल्प हेल्प असं ओरडायचं आणि आपण लगेच जाऊन तिची मदत करायची. मग पुन्हा ती माझ्यावर इम्प्रेस होईल आणि माझ्या मिठीत येईल असं त्याला वाटलं होतं. आता ती मुलं सियाला घाणेरडं बोलत होती. चल येतेस का? सोडतो तुला. कुठे जायचं आहे सांग. ए चिकनी, त्या दिवशी वाचलीस, पण आता काय होईल ग तुझं? स्कूटी का आणत नाहीस? तुला बस आवडते का? चल तुला बसने सोडतो असं म्हणून तिला ते त्रास देत होते. आणि सिया रडकुंडीला आली. तिने तिच्या नोट्स छातीजवळ घट्ट दाबून पकडल्या आणि मान खाली घालून रडायला लागली. आणि आता ओमला वाटलं की आता आपण एंट्री करायची हिरोसारखी. आणि तो पुढे निघाला आणि नेमकं आता रामने हे सगळं पाहिलं आणि त्याला ओमसुद्धा दिसला सियाकडे पाहताना. त्याच्या लक्षात आलं सगळं. इतक्यात एका मुलाने तिची नोट्स हिसकावली आणि वर भिरकावून दिली. तसं तिथे राम आला आणि त्याने ती नोट्स कॅच केली. आणि आता ओम जाग्यावरच थांबला, कारण रामला हे कळायला नको होतं की या ठिकाणी माझा काहीच सहभाग आहे असं त्याला वाटलं. नाहीतर तो पुन्हा त्याचा प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही. म्हणून ओम तिथेच लपून काय घडते ते बघत होता. मग रामने त्या गुंडाच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, आता पोलिसांना कॉल करतो. आणि ते तिथून पळून गेले. आणि सिया रामला म्हणाली, थँक्यू. राम म्हणाला, पण ती मुलं तुला का त्रास देत होती? ती म्हणाली, मला नाही माहीत, पण कॉलेजमध्ये आल्यापासून ते माझ्या स्कूटीला काहीतरी करत होते म्हणून मी बसने यायला लागली. तर आता ते इथेही त्रास द्यायला लागलेत. मला तर आता कॉलेजला यायचीच भीती वाटायला लागली आहे. राम आता हसला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे बापरे, तू केव्हापासून गुंडांना घाबरू लागलीस? मला तर वाटलं पहिल्या भेटीत माझ्याशी इतकं भांडलीस म्हणजे तू खूप स्ट्रॉंग असशील. असं काही नाही, मी भित्री नाही, पण माणसाचा टाईप बघून त्यांच्या नादी लागावं असं मला वाटतं. राम म्हणाला, असं का? मग मी कशा टाईपचा आहे हे मला कळेल का? आणि सिया म्हणाली, तू भांडकुदळ असला तरी चांगल्या घरातला वाटतोस. पण काय रे, तू कोणत्या वर्षात शिकतोस? राम म्हणाला, लास्ट इयर. पण आता तू कोणाला तरी घाबरून तू तुझं कॉलेज बंद करू नकोस. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी तू काळजी करू नकोस आणि इथून पुढे तुला असला त्रास होणार नाही. असं रामने लपून बसलेल्या ओमकडे पाहिलं आणि म्हणाला. त्याच्या त्या दिलासादायक शब्दांनी खरं तर तिला खूप बरं वाटलं. त्याच्या बोलण्यात कोणताही नाटकीपणा किंवा ओव्हर ॲक्टिंग किंवा तिला इम्प्रेस करण्यासाठी असलेले प्रयत्न असलं काहीच जाणवलं नाही तिला. पण मग तिला त्याच्या डोळ्यात काहीच का दिसत नव्हतं? कारण दोघांनीही अजून एकमेकांच्या डोळ्यात व्यवस्थित पूर्ण मनापासून पाहिलंच नव्हतं. भेटल्यापासून सतत भांडण करत होते दोघेही. आता सिया त्याला त्याचं नाव विचारणार होती. इतक्यात बस आली. दोघेही बसमधून खाली चढले आणि तिकीट काढताना सियाकडे सुट्टे पैसे नव्हते. तिने एकदम 500ची नोट काढली. कंडक्टर म्हणाला, सुट्टे पैसे द्या नाहीतर खाली उतरा. आणि सिया म्हणाली, असं कसं खाली उतरू? माझ्याकडे पैसे आहेत ना, तुम्ही तिकीट द्या. कंडक्टर म्हणाले, अहो मॅडम, तुमचं तिकीट आहे फक्त 27 रुपये आणि त्यासाठी 500 रुपये मी कुठून देऊ सुट्टे? सिया त्याच्याशी वाद घालत म्हणाली, ते तुमचं तुम्ही ठरवा ना, पण मला मात्र तिकीट द्या. आता त्या दोघांचं बराच वेळ तू तू मैमै चाललं होतं. राम वैतागला आणि त्यानं, हे घ्या 27 रुपये, घ्या हिचं तिकीट आणि विषय संपवा असं म्हणाला. सिया त्याला म्हणाली, ए, तू का देशील माझं तिकीट? माझ्याकडे पैसे आहेत. राम म्हणाला, पण आता ते काहीच कामाचे नाहीत, ठेव तुझ्याकडेच.
आता सिया गप्प बसली आणि आणखीन एक रामचा उपकार तिच्यावर झाला म्हणून ती मनातूनच थोडी वैतागली. घरी गेल्यावर ती तिच्या आईला म्हणाली, आई, सुट्टे पैसे आहेत का ग आपल्याकडे? रोज बसला लागतात आणि तो कंडक्टर माझ्याशी वाद घालतो. आणि पुन्हा आईने तिच्याकडे आश्चर्यानं बघितलं आणि सिया तिच्याकडे बघून थोडी हळू आवाजात म्हणाली, म्हणजे मी पण घातला त्याच्याशी वाद? मी तर सोडते की काय त्याला? आणि आई आता हसली. मग दुसऱ्या दिवशी सियानं होते नव्हते तेवढे घरातले सुट्टे पैसे एका छोट्या पाऊचमध्ये भरले. पण कॉलेजला गडबडीत निघताना तो पाऊच तिथेच विसरली आणि झालं. पुन्हा येऊन स्टॉपवर ती उभा राहिली. बस आली. बसमध्ये ती चढली. आजही तिने पाहिलं की राम कुठे दिसतोय का? पण आज राम सगळ्यात पुढे बसला होता. आणि आज हिला मात्र बसायला जागा नव्हती. त्यानं तिच्याकडे बघितलंच नाही. तो बसमध्ये बसूनही त्याच्या लेक्चरची तयारी करत होता. आणि ती म्हणाली, त्याला काही अक्कल आहे की नाही? याला माझी सीट पकडायला काय होतं? माहीत आहे ना मी रोज कॉलेजला येते. आणि पुन्हा तीच म्हणाली, नको नको, नाहीतर पुन्हा त्याचा आणखीन एक उपकार व्हायचा माझ्यावर. आता तिकीट काढायची वेळ आली आणि तिनं पर्स चेक केली तर पैशाचा पाऊच ती घरीच विसरली होती. आणि आता ती खूप घाबरली. आता काय करावं हे तिला समजलं नाही. आणि आता कालचा तो कंडक्टर तिला खूप बोलायला लागला आणि म्हणाला, फुकट प्रवास करण्याची ही पद्धतच असते एकेकाची. कधी सुट्टे पैसे नाहीत तर कधी पैसेच नाहीत. आता तुम्हाला खाली उतरावं लागेल. सिया म्हणाली, मी तुम्हाला पैसे गुगल पे करते ना. कंडक्टर म्हणाला, अशी पद्धत चालत नाही, ऑनलाईन पेमेंटची. आणि आता सिया खूप घाबरली आणि ती म्हणाली, एकच मिनिट हां, मी आलीच, असं म्हणून ती पुन्हा रामजवळ गेली. तर पुन्हा राम कानामध्ये ब्लूटूथ घालून त्याच्या लेक्चरची तयारी करत होता. आणि ती त्याला हळूच म्हणाली, ए ए. रामला काहीच ऐकायला आलं नाही. ती पुन्हा म्हणाली, ए शुकशुक. तरीही राम गप्पच होता. आणि त्याच्या शेजारचा माणूस म्हणाला, का गं, तुझा बॉयफ्रेंड आहे का? आणि रुसला आहे का? म्हणून ते त्याचं नाव घेत नाहीस का? हे काय चाललंय शुकशुक? आणि सिया म्हणाली, नाही, आम्ही एकमेकांचे फ्रेंडसुद्धा नाही. तो माणूस म्हणाला, मग का त्याच्याशी बोलायला आलीस? सिया म्हणाली, मी इथे थोडी बसू का प्लीज? मला त्याच्याकडे थोडं काम आहे. मग तो माणूस उठला. सिया रामच्या शेजारी हळूच बसली. तरीही रामला त्याचा थांग पत्ता नव्हता. मग सिया पुन्हा त्याला म्हणाली, ए ऐक ना, तू माझा आवाज ऐकतोयस का? तरीही रामचा नो रिप्लाय. आणि आता तिनं रामच्या कानातले ब्लूटूथ खेचून घेतले आणि त्यानं तिकडे पाहिलं आणि मोठ्याने म्हणाला, हा काय फालतूपणा आहे? तशी सिया खूप घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. आता राम एकटक तिच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. काही क्षण असेच गेले आणि इतक्यात कंडक्टर पुन्हा म्हणाला, ओ मॅडम, तिकिटाचे पैसे द्या नाहीतर खाली उतरा. आणि रामच्या लक्षात तिचा प्रॉब्लेम आला. त्यानं काहीही न बोलता पुन्हा तिचं तिकीट काढलं. ती अजूनही डोळे झाकूनच बसली होती. त्या कंडक्टरकडे बघायची आता तिला लाज वाटत होती. मग रामने तिचं तिकीट हातात घेतलं. तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली. तिने डोळे उघडले तसे रामने तिच्या हातात तिचं तिकीट कोंबलं आणि पुन्हा कानात ब्लूटूथ घालून डोळे मिटून बसला. आता सियाने त्या तिकिटाकडे पाहिलं आणि गालातच हसली. मग तिने तिकिटाच्या मागे पाहिलं तर त्यावर रामनं लिहिलं होतं, उपकार नंबर 5. आणि सियानं पुन्हा तोंड वाकडं केलं.